सज्जना भक्ती पंथेची जावे मना 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 सज्जना सज्जना भक्ती पंथेची जावी तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे भावे जय जय रघुवीर संतांनी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं मनुष्याला उपदेश करून बघितला तेव्हा संतांना प्रकर्षानं एक गोष्ट जाणवायला लागली की आपण मनुष्याला उपदेश करतोय पण त्या उपदेशाचा पाहिजे तेवढा पाहिजे त्या पद्धतीनं फायदा होत नाही. अरे
मनुष्या बा मनुष्या, अरे प्राण्या, अरे जीवा, सर्व पद्धतीनं उपदेश करून बघितला, पण तितका फरक मनुष्याच्या वागणुकीत जेव्हा जाणवला नाही, तेव्हा संतही विचार करायला लागले की मनुष्याला नाचवणारी जी वस्तू आहे किंवा नाचवणारा जो घटक आहे त्या घटकावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून संतांनी मनुष्याच्या मनाला हेरलं आणि मनुष्याच्या मनाला उपदेश करायला सुरुवात केली. कारण संतांना हा प्रकार ठाऊक होता की माणसाचं जे मन आहे ते मन या सगळ्या गोष्टी काबूत ठेवताय, मनुष्याला आपल्या ताब्यात ठेवताय. ते मन मनुष्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नाहीये. म्हणून त्या मनावर आधी योग्य तो संस्कार व्हायला पाहिजे हे संतांनी ओळखलं आणि म्हणून त्या मनाला उपदेश करताना संतांनी वेगवेगळे शब्द वापरले. त्या अनेक उपदेशांपैकी आजच्या पूर्वरंगपदाकरता म्हणून घेतलेला जो श्लोक आहे तो त्या मनाला उपदेश केलेला आहे. मना सज्जना भक्ती पंथी चिलावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अरे मना, तू केवळ भक्ती मार्गावरच मार्गक्रमण केलं पाहिजेस, भक्तीच्या वाटेवरच तुला चालायचं आहे. हे सांगायची गरज का पडते? लहान मुलांना, विद्यार्थ्यांना अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर असं वारंवार सांगायची गरज का पडते? कारण ते अभ्यास करताना दिसत नाहीत म्हणून. मनाचंही अगदी तसंच आहे. ते मन भक्ती मार्गावर वाटचाल करत असताना दिसत नाही. म्हणजे देह जरी भक्ती मार्गावर दिसत असला तरी मन त्या ठिकाणी असेल असं काहीही सांगता येत नाही. मराठीमध्ये प्रसिद्ध असलेली म्हण आहे, देह देवळात अन चित्त खेटरात. ते चित्त, ते मन, जे शरीर जिथं आहे त्याच ठिकाणी ते मन असेलच. शरीरानं वस्ती जिथं केली आहे त्याच ठिकाणी मनही वस्ती करेलच असं काहीही सांगता येत नाही. ते तर चंचल आहे, ते एका ठिकाणी थांबणार नाही. केवळ चंचल नाही तर या जगतामध्ये जे 10 मकार सांगितलेले आहेत चंचल असलेले, त्याचं प्रतिनिधित्व मुळात मनाकडे आहे. सुभाषितकार वर्णन करताना असं सांगतात, मनो मधुकरो मेघो, मनो मधुकरो मेघो, मानिनी मदनो मरुत, मामदो मर्कटो मत्स्यो, मकारा दश चंचला. जय जय रघुवीर. मनो मधुकरो मेघो, मानिनी मदनो मरुत, मामदो मर्कटो मत्स्यो, मकारा दश चंचला. हे जे 10 अतिशय चंचल असे मकार सांगितले त्यांचं मुळात प्रतिनिधित्व करणारं मन आहे. म्हणजे त्या इतर 9 घटकांपेक्षा ते अधिक चंचल आहे. मग जोपर्यंत हे मन भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या चरणी, भगवंताच्या नामामध्ये रत होत नाही, रममाण होत नाही, तोपर्यंत देहाकडून भक्ती मार्गावर वाटचाल करणं अशक्य आहे. ती भक्ती मार्गावरची वाटचाल सुरू होईल पण मन त्याच्या आधी भगवंताच्या चरणी स्थिर झालं पाहिजे. मग काय करावं जेणेकरून हे मन भगवंताच्या चरणी स्थिर होईल? काय उपाय करावा? नेमकं काय केलं म्हणजे मन भगवंताच्या चरणी स्थिर होईल, थांबेल, भगवंताच्या नामाचा योग्य तो संस्कार त्याच्यावर करता येईल. याच्याकरता काय उपाय योजना केली पाहिजे? कारण ते चंचल आहे, ते एका ठिकाणी थांबणार नाही. किती चंचल आहे? वर्णन करताना संत शब्द वापरतात की 84 लक्ष योनीतून गिरक्या घेऊन आल्यानंतरही ते एका ठिकाणी थांबत नाही. स्वस्थ बसोना देही मन हे, स्वस्थ बसोना देही, स्वस्थ बसोना देही मन हे, स्वस्थ बसोना देही, स्वस्थ बसोना देही मन हे, स्वस्थ बसोना देही. पाहतो ते फिरत चिराये, मी पाहतो ते फिरत चिराये, मी पाहतो ते फिरत चिराये, मरकट समदिशताई.
दयाची लवही चिंता नाही दयाची लवही चिंता नाही दयाची लवही चिंता 84 गिरत्याची मन हे 84 गिरत्याची मन हे स्वस्थ सोनारे मन हे स्वस्थ सोनारे मन हे स्वस्थ बसवना देही मी पाहतो ते फिरत चिराहे मरकट समदिशी दाही शरीर जिथं थांबलेलं आहे तिथं मन असेल असं काही सांगता येत नाही मग त्या मनावर भगवंताच्या नामाचा संस्कार करून त्या मनाला सवय लावायला हवी की मनात अरे तुला याच वाटेवर चालायचं आहे तुला भगवंताचंच नाम घ्यायचं आहे एक वेळ अशी येईल सुरुवातीला ते मन ऐकणार नाही पण कधीतरी अशी वेळ येईल की मनही भगवंताच्या नामामध्ये रत होईल कारण महत्वाचं ते आहे भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मन भगवंताच्या चरणी रत झालं पाहिजे एक सुभाषितकार असं म्हणतो की त्यानं मांडलेला सिद्धांत असा आहे की एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीजवळ जी गोष्ट नाही ती देऊन त्याला सहज प्रसन्न करून घेता येऊ शकतं भगवंताचंही तसंच आहे म्हणजे आपलं मन भगवंताजवळ का द्यायचं भगवंताच्या चरणी का नेऊन ठेवायचं कारण भगवंताजवळ स्वतःच मनच नाही अरे असं कसं झालं मग आधीपासूनच नव्हतं का नाही होतं पण जेव्हा भगवंत गोकुळातून निघाले त्यावेळेला त्यांचं मन गोकुळामध्येच राहिलं राधेजवळ म्हणून त्यानंतर भगवंताजवळ भगवंताचं मन नव्हतं बाकी इतर सर्व गोष्टी भगवंताजवळ आहेत हे वेगळ्यानं सांगायला नको षडगुणेश्वर्य संपन्न तो भगवंत आहे किती श्रीमंती आहे किती संपन्नता आहे भगवंताजवळ तो सुभाषितकार वर्णन करताना शब्द वापरतो रत्नाकरोस्ति सदनम गृहिणी च पद्मा रत्नाकरोस्ति सदनम गृहिणी च पद्मा किं देयमस्ति भवदे करुणार्णवाय रत्नाकर हे ज्याचं घर आहे सौंदर्याची मूर्तिमंत राजधानी पद्मावती ही ज्याची धर्मपत्नी आहे इतर सगळ्या गोष्टी भरभरून ज्याच्याकडे जानस निर्माण केलेले आहेत त्याला मी काय देऊ शकतो रत्नाकरोस्ति सदनम गृहिणी च पद्मा किं देयमस्ति भवदे करुणार्णवाय राधा गृहीत मनसा मनसस्तु दैन्यम त्याच्याजवळ दारिद्र्य फक्त एका गोष्टीचं आहे ते आहे मनाचं दारिद्र्य कारण त्याच्याजवळ त्याचं मनच नाही ते गेलं कुठे ते राधेनं स्वतःजवळ ठेवून घेतलंय राधा गृहीत मनसा मनसस्तु दैन्यम दत्तम मया मम मनः तदिदं गृहाण अवधूत चिंतन श्री गुरुदेव त्याच्याजवळच मन राधेनं स्वतःजवळ ठेवून घेतलं म्हणून मी माझं मन त्याच्या चरणी अर्पण करतोय म्हणून तो मला लवकरात लवकर प्रसन्न होईल असं वाटतंय पण जे मन त्याच्या चरणी अर्पण करायचं आहे ते मन ही नामाचा संस्कार करून मगच अर्पण करायचं आहे नुसतंच द्यायचं नाही हे किती कलुषित झालेलं आहे मन किती घाण साचलेली आहे त्या मनाच्या आजूबाजूला ती घाण जर स्वच्छ करायची असेल त्यातून ते मन बाहेर काढायचं असेल तर त्या मनाला सवय लावली पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सतत नामाचा संस्कार करणं म्हणजे सुरुवातीला जे नाम घ्यायचं आहे ना ते भगवंतासाठी आणि भगवंताची कृपा झाली पाहिजे म्हणून नाहीच ते भगवंताच्या भक्ती करता आपण पात्र ठरलो पाहिजे म्हणून मनावर संस्कार करण्यातच अनेक वर्ष जाणार आहेत सद्गुरुनाथ महाराज कारण जितकं वाईट त्या मनानं चिंतलंय जितकं वाईटातून ते मन आजपर्यंत गेलंय
तेवढ्या वाईटातून त्याला पुन्हा वर काढण्याकरता किती जपजाप्य करावं लागेल, किती नाम घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपण भक्त म्हणून त्या भक्तीच्या मार्गावर चालू शकू असा कुठेतरी विश्वास समर्थांना वाटतोय. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथी जावी. तू भक्ती मार्गाने गेलं पाहिजेस. तू सज्जन आहेस. आईला ज्या वेळेला असं वाटतं ना की मुलांना अभ्यास केला पाहिजे, तो अजिबात अभ्यास करत नाही, त्यावेळेला त्या मुलाचं मन वळवण्याकरता म्हणून तो मुलगा खूप अभ्यास करतो, कमी खेळतो, इकडं तिकडं लक्ष कमी देतो. हे सगळं उलट असूनही तिला सांगावं लागतं की हो बरोबर आहे, तू अभ्यास भरपूर करतोस, बरं तुझं खेळाकडे लक्ष कमी आहे, मला माहिती आहे. या उलट असते परिस्थिती. जे मैदानावर मुलगा खेळत असतो आणि आईला जर असं वाटत असेल का आता त्यांना अभ्यासाला येऊन बसलं पाहिजे घरात, तर आई त्याच्या जवळ जाते, कारण लांबून आवाज देऊन तो काही आईचा ऐकत नाही. आई त्याच्या जवळ जाते आणि त्याला सांगते, बाबा रे खेळता खेळता किती दमतोयस, चल थोडस खाऊन घे आणि मग पुन्हा खेळायला ये. सद्गुरुनाथ महाराज. ती माऊली त्याला घरी घेऊन येते, त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ खायला देते, आणि तो ज्या वेळेला आवडीनं तो पदार्थ खात असतो तेव्हा मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्यालाच विचारते, आता एक शहाणं बाळ काय करणार आहे? तो मुलगा लगेच आईला उत्तर देतो, अभ्यास करणार आहे. सद्गुरुनाथ महाराज. त्याच्यामुळे त्याचंच बरोबर आहे हे त्याला पटवून देऊन जसं त्याला अभ्यासाकडे ती माऊली वळवते, या मनाच्या बाबतीत मनुष्याला तोच प्रकार करायचा आहे. ते मन ज्याच्यात रमलंय ना, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, चांगल्या आहेत, चांगल्या आहेत असं म्हणून त्याला हळूहळू तिथून बाहेर काढून हेही चांगलं आहे, हेही चांगलं असू शकतं, हे याच्यापेक्षाही उत्तम असू शकतं असं म्हणून गोडी गुलाबीनच त्याच्याकडून काम काढून घ्यायचंय. सद्गुरुनाथ महाराज. शेवटी सर्व संतांनी हेच सांगितलं की ते मन जे मनुष्याच्या शरीरामध्ये असलेलं अतिशय चंचल असं असलेलं मन आहे, ते बाजूला करून कुठंतरी भगवंताच्या चरणी जोपर्यंत तुम्ही नेऊन ठेवत नाही तोपर्यंत शरीर कितीही वेळ भगवंतासमोर असेल तरी सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. कारण भाव जो निर्माण व्हायचा, भक्तिरस जो निर्माण व्हायचा, प्रेम जे निर्माण व्हायचं ते शरीराच्या ठिकाणी नाही, ते शरीराच्या ठिकाणी निर्माण होऊन उपयोग सुद्धा नाही, ते मनाच्या ठिकाणी निर्माण व्हावं लागेल ना. राष्ट्रसंतांनी तो सोप्या भाषेत सांगितलं, अगदी प्रत्येकाच्या पाठांतरातला आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव, देव प्रसाद भेटायचा नाही रे, देव पाकळचा भाजी मला नाही, देव पाकळचा भाजी. मनामध्ये भावच पक्का नसेल, ती मनामध्ये उत्पन्न व्हायच्या गोष्टी आहेत. भाव मनामध्ये निर्माण व्हावा, भक्तिरस मनामध्ये निर्माण व्हावा, तो शरीरामध्ये केवळ दाखवून उपयोग होणार नाही. मन त्याच्यामध्ये रंगलेलं असलं पाहिजे. मन ज्यावेळी रामाच्या रंगामध्ये रंगेल त्याच वेळेला कुठेतरी भक्ती मार्गावर वाटचाल सुरू होईल. साधा नियम करून दाखवायचा आहे. त्या मनाला फक्त एवढंच सांगायचं आहे की बस दिवसातून एवढेच वेळा भगवंताचं नाव घ्यायचं आहे, जास्त नाही घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. मनाची जशी समजूत काढतोय की तुम्ही करताय तेच बरोबर आहे, पण याचाही आस्वाद घेऊन बघा, बस हेच करायचं आहे माऊलीला. सद्गुरुनाथ महाराज. मन हा मुगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. अनेक असे दाखले देता येतील
की जे आयुष्यभर भगवंताच्या समीप होते, भगवंताच्या अगदी जवळ होते, अतीत होते, पण तरी सुद्धा भगवंताचा आशीर्वाद जो काही प्राप्त व्हायचा तो काही प्राप्त झाला नाही, कारण मन ताब्यात नव्हतं म्हणून. आणि या उलट ज्यांचं मन स्वतःच्या ताब्यात आहे, जे स्वतः मनाच्या ताब्यात नाहीत, ते कुठेही असले तरी भगवंताचा आठव केल्याबरोबर भगवंत त्यांच्यासाठी कायम त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सदैव तयार होतात. भगवंतानेही भगवद्गीतेच्या ठिकाणी तेच सांगितलंय की माझं हे मन जरा अवघड आहे, खोडकर आहे, पण त्याला माझ्याच नामाचा संस्कार त्याच्यावर करून त्याला बरोबर भक्ती मार्गावर आणता येईल. ते मन एकदा भक्ती मार्गावर आलं तरी श्री हरी पाविजे तो स्वभावी. मग भगवंताच्या प्राप्ती करता वेगळा काही उपाय करण्याची गरज पडत नाही. जनी निंद्यते सर्व सोडून द्या, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ते मन एकदा ताब्यात आल्यानंतर भगवंताच्या अजून जवळ जाण्याचा जो मार्ग आहे तो सापडून मग भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. म्हणून मोरोपंतांनी सुद्धा वर्णन करताना, उपदेश करताना तेच सांगितलंय, भक्ती विणा वशतो हे. इथेही पुन्हा मनाचा संदर्भ आहे. वीण्याने वा मृदंग नादाने कन्यादान फलाते पावे कैचा अमृत अंगनादाने. भक्तीशिवाय काहीही अर्थ नाही कुठल्याही गोष्टीला. भक्ती असली पाहिजे. मुळात भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणाच्या ठिकाणी दाटून येणं, ती जी क्रिया आहे ती क्रिया मनावर भगवंताच्या नामाचा संस्कार झाल्याशिवाय ती क्रिया पुढे होत नाही. आणि भक्ती ही दाखवायची गोष्ट नाहीच आहे मुळात. मग कितीही मोठ्यानं आपण भगवंताचं नाम घेतलं काय, किती मोठ्यानं भगवंताचं भजन केलं काय, त्याला काहीही अर्थ राहत नाही जर मनाच्या ठिकाणी भगवंताविषयीचं प्रेमच निर्माण झालं नाही तर. आणि ते जर प्रेम भगवंताच्या बद्दलच मनाच्या ठिकाणी निर्माण झालं तर निश्चितपणे भगवंत कुठेही असेल तरी कृपा दृष्टी केल्याशिवाय राहत नाही. मग नारदांनी ज्या दरोडेखोराला भगवंताचं नाम दिलं आणि भगवंताचं नाम घ्यायला सांगितलं, तो बरोबर 12 वर्ष लक्षपूर्वक नाम घेत होता का नव्हता हे बघायला कोण गेलं नाही. पण त्याचाही वाल्मिकी झाला, कारण मनावर संस्कार, तो मनावर संस्कार होणं गरजेचं आहे. म्हणून ज्यानं मन दिलंय, ज्यानं आपल्याला मन दिलं त्यालाच ही विनंती करायची आहे. पतित पावना जानकी जीवना वेगी माझ्या मना पालटा. त्यानंच मन दिलंय त्यालाच ही विनंती करायची आहे की माझ्या मनाला तूच सावरू शकतोस, कसंही कर, पण माझ्या मनाला सावरण्याचा काहीतरी उपाय एकतर माझ्या लक्षात आणून दे किंवा मला तशी सद्बुद्धी दे जेणेकरून मी माझं मन पुन्हा भक्ती मार्गावर आणून ठेवू शकेन. एकदा का ते मन भगवंताच्या नामामध्ये रत झालं, भगवंताच्या नामाचा संस्कार त्यावर झाला की मग ही भक्ती मार्गावरची वाटचाल अगदी सहज साध्य होते. पण त्याकरता मनाचा निग्रह गरजेचा असतो. तो निग्रह केल्यानंतर भगवंताकडूनही कुठलीही मदत आपल्याला सहज प्राप्त करून घेता येऊ शकते. कशी, ती चरित्र भागातून बघूया. मूळ पदामध्ये वर्णन करताना समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची सावे, मना सज्जना भक्ती पंथेची सावे, मना सज्जना भक्ती पंथेची सावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे, मना सज्जना भक्ती पंथेची सावे, मना सज्जना जनी विद्यते
चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, गंगा जमुना निर्मल पानी, गंगा जमुना निर्मल पानी, शीतल होत शरीर, शीतल होत शरीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर. बंसी बजावत गावत कान्हा, बंसी बजावत गावत बंसी बजावत गावत कान्हा, संगतिया बजती संगतिया बजती गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर. मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, कुंडल झलक रही, कुंडल झलक रही, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन निरागे प्रभु गिरिधर नागर, निरागे प्रभु
प्रांत उत्कल पुरवेससे ख्यात प्रांत उत्कल पुरवेससे ख्यात प्रांत उत्कल पुरवेससे ख्यात भक्तवत्सल वसतसे जगन्नाथ भक्तवत्सल वसतसे जगन्नाथ भारतवर्षाच्या पूर्वेकडे असलेला प्रांत उत्कल प्रदेश ओरिसा प्रांत म्हणजे जगन्नाथपुरी या जगन्नाथपुरीमध्ये घडलेला प्रसंग आहे. एक नियमित आणि प्रामाणिकपणे ब्रह्मकर्म करणारा एक ब्राह्मण त्या जगन्नाथपुरीला राहायचा. जगन्नाथाच्या दर्शनाला लाखो लोक यायचे आणि हा प्रामाणिकपणे पूजा अर्चा करून देणारा ब्राह्मण म्हणून याच्याकडे इतरांपेक्षा जरा गर्दी जास्त असायची यजमानांची. बरं, जे बाहेर गावून येणारे प्रवासी आहेत, जे भक्तगण आहेत, त्यांची निवासाची व्यवस्था, त्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था आणि पूजेची जबाबदारी त्यांच्याकडली ही सगळी याच्याकडेच असायची. त्याच्यामुळे रोज घरात येणारा जाणारा राहायचा, सतत व्यस्तता असायची आणि आधा दिवस कसा निघून जायचा हे याला सुद्धा कळायचं नाही, इतका हा व्यस्ततेमध्ये असायचा. संपूर्ण जीवन याचं त्या जगन्नाथाची सेवा करण्यात, त्या जगन्नाथाची पूजा अर्चा करण्यात आणि आलेल्या यजमानांच्या सेवेकडे लक्ष देण्यात निघून गेलं. आणि आयुष्याची संध्याकाळ कधी प्राप्त झाली हे याला सुद्धा कळलं नाही. मोरोपंत म्हणतात, कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदांसवे झगडता तनु भागली, सहाय्य दुसरा नसे, सहाय्य दुसरा नसे. कधी म्हातारपण आलं, कधी आयुष्याची संध्याकाळ आली आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवटच कसा शत्रू ठरायला लागला हे याला कळलं नाही. तुझं विणे बळे आगळा, नभो जरी उताविळा, स्वरी
कापितो रे गळा. सद्गुरुनाथ महाराज की जय. याने विचार केला की आतापर्यंत जगन्नाथाची भरपूर सेवा झाली, संसार झाला, धनही भरपूर कमावलं, पण जगन्नाथ पुरी सोडून आपण कधी बाहेर कुठं गेलो नाही. घरामध्ये पत्नी, 4 मुलं, 1 कन्या, यांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांचं पालन पोषण करण्यामध्ये आपण इतके दंग होऊन गेलो होतो. 4 मुलं होते. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि 1 कन्या. कशी सगळी पूजा अर्चा चालत असेल रोजची. इथं सप्ताहातलं एकच पहिलं कीर्तन आहे. तिथेही सगळं कुटुंबच एफडी लाईव्ह आहोत आम्ही. सद्गुरुनाथ महाराज. त्याच्यामुळे त्यांचं पालन पोषण करण्यामध्ये, त्यांची सगळी व्यवस्था करण्यामध्ये या जगन्नाथपुरीच्या बाहेर कधी जाता आलं नाही. आता असं करावं, थोडं थांबावं, या व्यस्ततेला थोडस, त्या व्यस्ततेतून थोडस बाजूला व्हावं आणि भगवंताच्या काही तीर्थस्थानांचं दर्शन घेऊन यावं, तीर्थयात्रा करावी. तेही पुण्य जोडणं फार महत्वाचं आहे. बरं, त्या काळामध्ये तीर्थयात्रा करायची म्हटल्यानंतर सगळेच प्रश्न होते समोर. काळ जुना होता. आता घरातून गाडीत पाय ठेवला आणि तो एकदम तीर्थस्थानावरच पाय बाहेर काढला, अशी सगळी व्यवस्था नव्हती. आताची तीर्थयात्रा म्हणजे काही चिंतेची गरजच नाही. पूर्वी तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रेला निघायचं म्हणजे सगळ्या घराची व्यवस्थित व्यवस्था लावून आपण जणू काही पुन्हा घरी परतणारच नाही आहोत अशा भावनेनं तीर्थयात्रेला जावं लागायचं. आता तसं राहिलं नाही. आता सगळी व्यवस्था अटॅच आहे एकदम. सद्गुरुनाथ महाराज. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. कधीही कुठेही कसंही तीर्थयात्रेला आपण निघून जाऊ शकतो. फक्त दामाजी पंत पाहिजे खिशात. पंढरीनाथ महाराज सगळी व्यवस्था होती. पण पूर्वी तसं नाही. मग कुठं जायचं तीर्थयात्रेला, म्हणून याचं विचारचक्र सुरू झालं. आणि यानं विचार केला की भगवान गोपालकृष्णांनी ज्या ज्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत, भगवान गोपालकृष्णांचा चरित्र ऐकत असताना ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख होतो, ती सगळी भगवंताचा रहिवास झालेली सगळी ठिकाणं आहेत. त्या ठिकाणांवर आपण तिथं भगवंताचं जाऊन दर्शन घेऊन यायचं, त्या तीर्थस्थानांना भेटी द्यायच्या असं ठरलं. भागवत यांना ऐकलं होतं. त्याच्यामुळे दशमस्कंधामध्ये भागवताच्या जे काही कृष्ण चरित्र आलेलं आहे, तिथं ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख आहे, जी ठिकाणं उल्लेखित आहेत, तिथं दर्शनाला जावं असं ठरलं. सगळी तयारी सुरू झाली. आता उद्या निघायचं इथपर्यंत सगळा विषय येऊन पोहोचला. सगळी तयारी झालेली आहे. आज रात्री झोपी जायचं, उद्या सकाळी उठायचं, आपलं आम्ही गाठपायचं, निघायचं. इथपर्यंत सगळी वेळ आली आणि सगळी व्यवस्था करून आता जरा वेळ पडूया, काही वेळ विश्रांती घेऊया म्हणून हा ब्राह्मण आपल्या खाटेवर जाऊन निजला. तो दरवाजावर थाप पडली. एवढ्या रात्री कोण आलं असेल म्हणून या ब्राह्मणानं स्वतः जाऊन तो दरवाजा उघडला. भेटीस आला तरुण, भेटीस आला तरुण, तेजस्वी नम्र ब्राह्मण, विद्याधर माझे अभिधान, वदे येईन तुम्हास महाराज, आपण भगवान गोपाल कृष्णांनी जिथे जिथे लीला केल्या आहेत त्या त्या ठिकाणांना भेटी द्यायला, त्या त्या ठिकाणी दर्शनाला चालले आहात असं माझ्या कानावर आलंय. खरं आहे का ते? या ब्राह्मणानं सांगितलं, हो खरंय. महाराज, मी तुम्हाला विनंती करतो की मलाही तुमच्या सोबत घेऊन चला. मलाही त्या ठिकाणांना भेट द्यायची, भगवंताचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे. माझं आत्ताच अध्ययन मी पूर्णत्वाला नेलंय. अजून काही संसाराचे पाश माझ्या पाठीमागं नाहीत. त्यामुळे तीर्थयात्रा आताच जी काही होईल ती अधिक फलदायी ठरेल. म्हणून मी आताच तुमच्या सोबत त्या तीर्थयात्रेला
येऊ शकतो का ही विचारणा करायला तुमच्याकडे आलोय. हवं तर मला तुमचा सहकारी म्हणून घेऊन चला. आपल्याला वाटेत कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. कृपा करा माझ्यावर आणि मला सोबत घेऊन चला. त्या ब्राह्मणालाही जरा धाकधूक होतच होती. एकट्यालाच जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, पुन्हा घरी येणं होईल न होईल. म्हणजे हा तरुण मला अनायसे विचारायला आला, चांगली गोष्ट झाली. हा सोबत असला तर मलाही याची सोबत होईल, कारण माझंही उतरतं वय आहे. काही दगाफटका झाला, काही तब्येतच बिघडली, प्रकृती अस्वास्थ्य निर्माण झालं तर हाच मला मुलासारखा कामात येईल. म्हणून त्या ब्राह्मणालाही आनंद झाला. त्यांनी सगळी माहिती सांगितली, आपल्याला कुठं जायचंय, कसं जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय आणि उद्या पहाटेच्या समयाला निघायचंय, सकाळच्या समयाला असं सांगितलं. म्हणजे तू जाऊन तयारी करून ये तुझी आणि सकाळच्या समयाला ये. तू आला की मग आपण निघू, मी तोपर्यंत तयार राहतो. आणि मग निश्चिंत मनाने हा ब्राह्मणी झोपी गेला. तो विद्याधरही छान, त्याला आनंद झाला की महाराजांनी हो म्हटलं, आता मला त्यांच्या सोबत तीर्थयात्रेला जायला मिळणार. म्हणून तोही आनंदाने घरी गेला. सकाळी सगळी तयारी वगैरे आटपून तो या ब्राह्मणाच्या घरी येऊन हजर झाला. ब्राह्मणाची सगळी तयारी आटोपली होती. ब्राह्मणही त्या 4 मुलांचा आणि त्याच्या कन्येचा, मुलीचा निरोप घेताना त्यांना 2 शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लागला. निरोप मग घेतला जमवुनी मुलागे करा. निरोप मग घेतला जमवुनी मुलागे करा. अनिश्चित असे पुन्हा परतणे म्हणे बाकरा. सदा चरण राखुनी जगती मान्यता मिळवा. पिता म्हणून सांगतो वचन हे मनी साठवा. गोपाल कृष्ण भगवान सदा चरणानं वागा. आणि आपल्या वडिलांनी आपल्याला शेवटला हा उपदेश केलाय, हा आयुष्यभर लक्षात ठेवा. तो जगन्नाथ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. असं म्हणून त्या 4ही मुलांनी, त्या मुलीनं याला नमस्कार केला आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन हा विद्याधर आणि हा ब्राह्मण दोघही जण तीर्थयात्रेला म्हणून निघाले. आता जाताना या विद्याधरानं, या ब्राह्मणानं तयार केलेलं गाठोडं आणि स्वतःच गाठोडं दोन्ही आपल्या खांद्यावर घेतले होते. या ब्राह्मणाला मोकळ्या हातानं यानं चालायला म्हणून संधी दिली. माध्यान्ह समय जसा जवळ यायला लागला तस तसा एका झाडाच्या शोधात तो होता. एका वृक्ष कुठे दिसेल गर्द सावली असलेला तो दिसला. या ब्राह्मणाला तिथं बसवलं. आजूबाजूच्या 1-2 गावामध्ये जाऊन त्यानं भिक्षा गोळा करून आणली. 3 दगड मांडून खिचडी बनवली आणि या ब्राह्मणाला आयत्या पानावर जेवायला बसवलं. तो विद्याधरच याची सगळी सरभराई करायला लागला. या ब्राह्मणालाही आनंद होत होता की बरं झालं हा तरुण विद्याधर माझ्या सोबत आहे, नाही तर माझ्या ज्यानं कशीच तीर्थयात्रा झाली असती कोणाला माहिती. आता वृंदावनाकडे यांनी कूच केलं होतं. वृंदावनाला पोहोचेस्तोवर हा ब्राह्मण वाटेत 5-6 वेळा आजारी पडला. 5-6 वेळा आजारी पडला. पण या विद्याधरानं अगदी पोटचा पोरगा जणू काही त्याचा असेल अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाची सगळी सेवा शुश्रूषा केली. काहीही त्याला कमी पडू दिलं नाही. बरोबर वेळेवर जेवायला दिलं. काही जाताना वाटेमध्ये, काही गावांमध्ये, काही वैद्यांकडून काही रसायनं यानं घेतली होती औषधोपचार म्हणून. तो वेळेवर औषधोपचार केला. याच्या 4ही मुलांनी जेवढी सेवा केली नसती तेवढी त्या विद्याधरानं केली. आणि त्याला प्रत्येकदा आजारी पडल्यावर पुन्हा ठणठणीत करून पुन्हा समोरच्या प्रवासाला हा विद्याधर त्यांना घेऊन चालायचा. असं करत करत मजल दरमजल करीत करीत हे वृंदावनामध्ये येऊन पोहोचले. गावामध्ये विचारणा केली भगवंताचं मंदिर कुठे आहे म्हणून. आणि विचारणा करत करत भगवंताच्या मंदिरासमोर येऊन उभे झाले. भगवंताच्या मंदिरात प्रवेश केला आणि भगवंताची ती सगुण साकार असलेली प्रभा बघितली दोघांनीही. आणि भगवंताचं ध्यान करत त्या मंदिरामध्येच काही वेळ स्थिरावले. देहुळा चरणी वाजवितो वेणू, देहुळा चरणी वाजवितो वेणू, देहुळा चरणी वाजवितो वेणू. गोपी
ब्रह्मानं सतत भगवंताचं नाव घेणं चाललंय, राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. काही वेळ तिथं थांबले मंदिरामध्ये आणि मग मंदिराच्या समोर जे पटांगण होतं त्या पटांगणावर एका मोठ्या शिळेवर येऊन दोघे जण आरामात जरा बसले. आणि हा ब्राह्मण या विद्याधराशी बोलायला लागला. विद्याधरा, जगन्नाथपुरीवरून निघाल्यापासून मी वाटेत 5-6दा आजारी काय पडलो, पण अगदी माझ्या मुलांनीही माझी इतकी सेवा केली नसती तितकी तू माझी सेवा केलीस. मला तर वृंदावनापर्यंत पोहोचणं अवघडच वाटत होतं, पण केवळ तू जी माझी सेवा केलीस त्या सेवेच्या बदौलत मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि तू माझ्या सोबत होतास म्हणूनच मी वृंदावनापर्यंत येऊ शकलो आणि भगवंताचं हे सगुण रूप माझ्या डोळ्यांमध्ये साठवू शकलो. तुझ्याशिवाय ही गोष्ट केवळ अशक्य झाली असती. तू सोबत होतास म्हणून हे सगळं जमलं. आणि म्हणून मी तुझ्यावर जाम खुश आहे, प्रसन्न आहे तुझ्यावर. आणि हे जे काय तू मला मदत केली आहेस, माझी सेवा केली आहेस, याचं बक्षीस म्हणून जगन्नाथपुरीला गेल्यानंतर, ऐक नीट ऐक, तू जी माझी ही सेवा केली आहेस याचं बक्षीस म्हणून जगन्नाथपुरीला गेल्यानंतर मी तुला माझा जावई करून घेणार आहे. सद्गुरुनाथ असं सांगितलं. त्या विद्याधरानंही या ब्राह्मणाच्या घरून निघताना त्या ब्राह्मणाच्या कन्येला बघितलं होतं. ती वडिलांना नमस्कार करायला आली तेव्हा, आणि याच्या लक्षात आलं की आता ती जी कन्या या ब्राह्मणाला नमस्कार करायला आली होती तिच्याशी माझा विवाह होणार. त्यानंतर भगवंतानं जिथं जिथं लीला केल्या त्या त्या सर्व ठिकाणचं दर्शन घेतलं. हा विद्याधर अजून प्रसन्न झाला होता या ब्राह्मणावर, त्याच्यामुळे यानं अजून त्या ब्राह्मणाची सेवा केली. आता तर काहीच कसूर तर केला नाही. पंढरीनाथ म्हणजे कदाचित हे सगळं वचनाची देवाणघेवाण झाली नसती तर कदाचित त्या सेवेमध्ये खंड पडला असता. मुलाबाळांना घरच्यांना सांगून निघाले होते की आता येणं शक्य होणार नाही, पण शक्य तर केलं पाहिजे जाणं हे विद्याधरानं मनाशी ठरवून ठेवलं होतं. त्याच्यामुळे वाटेल त्या संकटांचा सामना करून तो ब्राह्मण आणि मी स्वतः जगन्नाथपुरी पर्यंत कसे व्यवस्थित रीतीनं पोहोचू याची सगळी काळजी घेत होता. आणि दोघेही जगन्नाथपुरीला येऊन स्थिरावले एकदाच. जगन्नाथपुरीला आल्यानंतर मग ब्राह्मणानं मात्र ते जे वचन दिलं होतं त्या वचनाबद्दल ब्राह्मण काही आल्या आल्या बोलला नाही. यालाही वाटलं की आता आपण थकून गेलो आहोत, 2-4 दिवसांनी हे ब्राह्मण महाराज मला बोलवतील आणि मग काही बोलतील. 5-7 दिवस उलटून गेले आणि त्यानंतर या तीर्थयात्रेचं मावदं घातलं ब्राह्मणानं. सगळा गाव प्रसादा करता म्हणून, दर्शना करता प्रसादा करता म्हणून यानं बोलवलं घरी. या विद्याधरालाही बोलवलं. विद्याधराला वाटलं कदाचित सगळे गावातले प्रतिष्ठित लोक गोळा झाल्यानंतर त्यांच्या समोर काही घोषणा वगैरे करतील असा विचारच येईल यांचा. म्हणून तोही छान ऐटीत त्या ब्राह्मणाच्या घरी आला. सगळा कार्यक्रम आटोपला, जेवण झालीत, लोक घरी जायला लागली. आता विद्याधरालाही घरी जायचं इथपर्यंत वेळ आली, पण ब्राह्मण काही बोलत नाही. हे काही विद्याधराला रुचलं नाही, पटलं नाही. शेवटी मनाची तयारी करून त्यानंच निघायच्या वेळेला त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, महाराज अहो आपण त्या वृंदावनामध्ये आपण दर्शन करून बाहेर त्या पटांगणावरच्या एका मोठ्या शिळेवर येऊन बसल्यानंतर आपण मला काहीतरी असं बोलला होता की तू जी माझी सेवा केली आहेस त्या सेवेची बक्षिसी मी तुला काहीतरी जगन्नाथपुरीला गेल्यानंतर देणार आहे, मी तुला माझा जावई वगैरे करून घेणार आहे असं बोलला होता तुम्ही. त्यावर त्या ब्राह्मणानं लगेच उत्तर दिलं. त्यानेही ठरवलं होतं, वचन न स्मरते मजला, वचन न स्मरते मजला, देईन कन्या असे कधी वदलो.
सगळी सेवा पाण्यात गेली म्हणायची. हा? इतकी सेवा केली, वचन मिळाल्यानंतर तो अजून जपून आणलं म्हाताऱ्याला इथपर्यंत. हा? पण हा वचन लक्षात नाही म्हणतो. हे जे आपण वागतात हे चूक आहे. आपण मला भगवंताच्या मंदिरामध्ये वचन दिलेलं आहे. त्या ब्राह्मणानं नकार दिला. ते काय त्यांचं संभाषण चाललेलं आहे ते बघून या ब्राह्मणाची 4 मुलंही समोर येऊन उभे झाले. म्हणले, विद्याधरा, आज बोललायस खरा, यानंतर इतर गावकऱ्यांसमोर जर असं बोलशील तर लक्षात ठेव, तू इथं गावात कधी राहत होतास हेही तुला लक्षात राहणार नाही. स्वाभिमान दुखावला गेला होता. याच ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह करायचा होता असं काही विद्याधरानं आधी ठरवलं नव्हतं आणि तसं ठरवून त्यानं ब्राह्मणाची सेवाही केली नव्हती हे त्याला ठाऊक होतं. पण या ब्राह्मणानं मला वचन दिलं होतं आणि आता हा त्या वचनाला नाकारतोय, हे काही बरोबर नाही. याची वागणूक सुधारायला हवी. म्हणून तो तिथून निघाला आणि त्यानं सांगितलं की मी आता ताबडतोब गावात जातो, गावातले पंच एकत्रित करतो आणि त्यांच्या समोर तुम्हाला नाही उभं केलं तर नावाचा विद्याधर नाही. म्हणून तिथून निघाला. फिर्याद मंडळी सभे आम्हाला, त्या पंचांना एकत्रित केलं, त्यांना सगळी गोष्ट समजावून सांगितली. त्या पंचांनी ब्राह्मणाला बोलावणं पाठवलं. ब्राह्मण आणि त्याचे 4 मुलगे येऊन त्या सभेमध्ये हजर झाले. त्या पंचांनी त्या ब्राह्मणासमोर विषय मांडला की हा विद्याधर नावाचा तरुण असं असं म्हणतोय, तुम्ही 2 जण गेला होतात का? हो. यानं तुमची सेवा केली का? सगळी विचारपूस झाली. म्हणजे हा असं म्हणतोय की या ब्राह्मणानं मला त्या वृंदावनामध्ये असं वचन दिलं की जगन्नाथपुरीला गेल्यानंतर मी तुला माझा जावई करून घेणार आहे. हे खरं आहे का? ते ऐकल्याबरोबर ब्राह्मणाने उत्तर दिलं, वचन न स्मरते मजला, देईन कन्या असे कधी बदलो. वचन न स्मरते मजला, देईन कन्या असे कधी बदलो. साक्षी नाही म्हणोनी, साक्षी नाही म्हणोनी, न्यायन निर्णय कुणी करू शकत. साक्षी नाही म्हणून न्यायन निर्णय कुणी करू शकत. आता विद्याधराचं बोलणंही त्या पंचांनी ऐकलं, या ब्राह्मणाचंही बोलणं ऐकलं. नेमकं कुणाच्या बाजूने निवाडा द्यावा, निवाडा करावा हे त्यांनाही लक्षात आलं नाही. दोघांसमोरही त्यांनी प्रश्न ठेवला की ब्राह्मणाने हे जे वचन दिलं असं विद्याधरा तुझं म्हणणं आहे, त्यावेळेला तिथं कोणी उपस्थित होतं का? ज्यानं हे वचन देताना या वचनाची देवाणघेवाण होत असताना पाहिली आहे, ऐकलाय. तुम्ही दोघं सोबत गेला होता हे ठीक आहे, हे मान्य आहे, आम्ही मान्य करतो. पण असं काही हे ब्राह्मण महाराज बोलले साक्ष द्यायला आहे? ब्राह्मणाने विचार केला की नाही, तिथं तर कोणीच नव्हतं त्यावेळेला, त्यामुळे मी असं वचन दिलं नाही हे सांगणार तरी कोण माझ्या बाजूनं? हा विद्याधरही आठवण बघायला लागला. अचानक साक्षीदार आहे ज्याची साक्ष कुणीच नाकारू शकत नाही. म्हणून त्यानं पंचांना सांगितलं, म्हणजे महाराज, पंच महाराज, माझ्याकडे एक साक्षीदार आहे जो ब्राह्मणानं असं सांगितलंय, असं वचन दिलंय, या गोष्टीची साक्ष द्यायला तयार होईल. म्हणजे कोण साक्षीदार आहे? म्हणजे ज्याच्या मंदिरामध्ये आम्ही बसलो होतो, ज्याच्या मंदिराच्या समोरच्या पटांगणात आम्ही उपस्थित होतो, तिथं या ब्राह्मणानं मला असं वचन दिलं, तोच साक्षात मुरलीधर गोविंद, तो साक्ष द्यायला येईल. ते पंच म्हणाले, पण ही सभा काही तिथपर्यंत जाणार नाही. साक्ष द्यायला भगवंताला इथे यावं लागेल. काही हरकत नाही, भगवंत सत्याचा वाली आहे हे मला ठाऊक आहे. मी भगवंताला या ठिकाणी घेऊन येईल माझ्यासोबत. देईल साक्ष हरी, बुध हो देईल साक्ष हरी, बुध हो देईल साक्ष हरी.
वर्तलो सेवा भावे सदा वर्तलो सेवा भावे सदा वर्तलो तीर्थपंथे सवे चाललो सेवा भावे सदा दर्शने दोघे भालो कृष्ण दर्शने दोघे भालो सद्भावे अंतरी सद्भावे अंतरी बुधो सद्भावे अंतरी अर्थात देव मुरलीधर गोविंद या गोष्टीची साक्ष द्यायला तयार होतील. भगवंत साक्ष देईलच. पण ठीक आहे, भगवंताला इथपर्यंत आणावं लागेल तुला, तयार आहे म्हणजे काही हरकत नाही. बक्षीदारही असेल आणि तूही असशील, त्याच वेळेला काय तो न्याय निवाडा होईल. विद्याधर मोठ्या उमेदीनं निघाला, भगवंत माझ्यासोबत येतीलच म्हणून. मजल दरमजल करीत करीत वृंदावनामध्ये येऊन पोहोचला. भगवंताच्या मूर्ती समोर येऊन उभा झाला. अंगवक्र अधरी धरी पावा गोपवेश हरी तोच जपावा वाम बाहुवरी काल डावा तो ठसा स्वहृदयात पडावा गोपाल कृष्ण भगवान की. आता भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं आहे. काय घडलं काय नाही ते त्याला सांगायची गरजच नाही, कारण त्याला सगळंच ठाऊक आहे. आता तो प्रसन्न कसा होईल? सतत त्याच्या नामाचा जयघोष करूया, सतत त्याचं नाम घेऊया, कदाचित तो प्रसन्न होईल आणि माझ्यासोबत यायला तयारही होईल. त्याला आज्ञा तर करू शकत नाही, मग त्याचं नाम घेऊनच त्याला प्रसन्न करू म्हणून नाम घ्यायला सुरुवात झाली. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा. 2 दिवस होऊन गेले, सतत जयघोष चाललेला आहे. अन्न पाण्याचा त्याग करून हा विद्याधर त्या वृंदावनामध्ये मुरलीधराच्या मूर्ती समोर विराजमान होऊन त्या मुरलीधराच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडून भगवंताचं नाम घेतोय की भगवंतानं यावं आणि खरं काय घडलंय ते नेमकं सांगावं सगळ्यांसमोर. किती वेळ लावणार आहेस भगवंता अजून? या धावा मधुसूदनजी कृष्ण मुरारे यादव वर या पुतना यादव वर या पुतनारे यादव वर या पुतना या धावा मधुसूदनजी या धावा मधुसूदनजी कृष्ण मुरारे अजून किती अंत पाहणार आहेस भगवंता? तू सत्यात लागलेला आहेस. तुझ्या समोर त्या ब्राह्मणानं मला त्या ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह करण्यात काही स्वारस्य नाही. तो विवाह न झाला तरी चालेल, पण केवळ तो ब्रह्ममूर्ती असूनही खोटं बोलतोय हे सगळ्या गावाला कळलं पाहिजे. त्याकरता तुला माझ्यासोबत चालावं लागेल का? मृषा बोलतो विप्र निर्लज्ज कैसा हरीचा जगी दास शोभेल कैसा. मृषा बोलतो विप्र निर्लज्ज कैसा हरीचा जगी दास शोभेल कैसा. देईन कन्या दिला बोल ऐसा देईन कन्या दिला बोल ऐसा. आता नाठवे जाणून बोल पैसा गोपाल कृष्ण
केवळ माझ्याजवळ धन नाही, माझ्याजवळ तिथं जगन्नाथपुरीमध्ये राहायला घरदार नाही, म्हणून हा ब्राह्मण असं बोलतोय का? जर माझ्या ठिकाणी कुणी एखादा श्रीमंताचा पोरगा असता तर त्यानं नसता का लावून दिला मुलीचा विवाह? खोटं का बोलतोय तो? भगवंता तुला यावं लागेल, भगवंता तुला यावंच लागेल. जोपर्यंत तू इथून हलणार नाहीस तोपर्यंत मीही इथून हलणार नाही. अन्न पाण्याचा त्याग तर केलाच होता, पण एक वेळ अशी आली की विद्याधरानं भगवंताला निर्वाणीच सांगितलं की आता तू जर या ठिकाणून हलला नाहीस तर मी माझं डोकं फोडून माझ्या प्राणांचा त्याग करीन या ठिकाणी. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची कुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचा. ती वेळ आल्याशिवाय भगवंत येत नाही, तशी तयारी दाखवल्याशिवाय. आणि हा आपलं मस्तक भगवंताच्या त्या मंदिरामध्येच समोर असलेल्या शिळेवर आपटायला लागला. आणि एक वेळ अशी आली की भगवंतानं येऊनच याला थांबवलं. म्हणले विद्याधरा तू खरा आहेस, फक्त या एका गोष्टीसाठी मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. फक्त माझी अट एक आहे, मी तुझ्यासोबत तू म्हणशील तिथपर्यंत येईन. फक्त भगवंत माझ्यासोबत आहेत का नाहीत असा विचार तुझ्या अंतःकरणात येऊ देऊ नकोस, गोंधळू नकोस. तू भगवंत सतत माझ्या सोबत आहेत असाच विचार करून पुढे चलत राहा. ज्या वेळेला तुझ्या मनात शंका निर्माण होईल की भगवंत माझ्यासोबत आहेत का नाही आणि तू माझ्याकडे वळून बघशील, तू ज्या ठिकाणी माझ्याकडे वळून बघशील त्याच ठिकाणी मी थांबून जाईल. त्याच्यानंतर एक पाऊलही समोर येणार नाही, लक्षात ठेव. विद्याधर म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही भगवंता, मी समोर चालतो, आपण माझ्या पाठीमागून या. माझ्या मनात हा दृढ विश्वास आहे की भगवंत माझ्यासोबत आहेतच. विद्याधर चालायला लागला. एक 10-12 पावलांचं अंतर ठेवून भगवंतही विद्याधराच्या पाठीमाग चालायला लागले. तो भगवंताच्या पायामधल्या पैंजणांतल्या त्या नुपुरांचा रम्य असा ध्वनी विद्याधराच्या कानावर पडायला लागला. विद्याधरानं विचार केला हे बरं झालं, जोपर्यंत हे संगीत नियोजन सुरू आहे तोपर्यंत मागे वळून पाहायची काही गरज नाही, भगवंत आपल्या सोबत आहेत. हे पक्क आहे अगदी. नुपुरांचा ध्वनी रम्य येई कानी, नुपुरांचा ध्वनी रम्य येई कानी, नुपुरांचा ध्वनी रम्य येई कानी, नाद ब्रह्मी कल्लीन गात गाणी गाणी, नाद ब्रह्मी कल्लीन गात गाणी. ओ नुपुरांचा ध्वनी रम्य येई कानी, नुपुरांचा ध्वनी नाद ब्रह्मी कल्लीन गात गाणी गाणी, नाद ब्रह्मी कल्लीन गात गाणी. मनोरथ हे पुरतील चक्रपाणी, मनोरथ हे पुरतील चक्रपाणी. विप्रकन्या होईल माझी राणी राणी, विप्रकन्या होईल माझी राणी, होईल माझी राणी, होईल माझी राणी. विद्याधर समोर चालतोय. त्या नुपुरांचा सुंदर असा ध्वनी याच्या कानावर पडतोय. भगवंत आहे हे लक्षात येत आहे त्याला. त्याच्यामुळे जगन्नाथपुरीच्या अगदी जवळ येऊन पोहोचले. आणि जगन्नाथपुरी जवळ त्या समुद्र किनाऱ्या लगतचं वाळवंट सुरू झालं. या विद्याधरानं त्या वाळवंटामध्ये पाऊल घातलं. एक 10-12-15 पावलं समोर गेला आणि भगवंतानं घातलं. तो भगवंताचे पाय त्या वाळूत रुतून बसले. त्या नुपुरांना त्या वाळूंचा स्पर्श व्हायला लागला आणि त्यांचा ध्वनी येणं बंद झालं. सद्गुरुनाथ महाराज. आणि एकदम त्या विचारातून खडबडून जाग केल्यासारखे, आता मी इथून पुढे सरकणार नाही, आता तुला कोणाला आणायचं आहे ते इथे घेऊन ये, इथून मी समोर यायचो नाही. आता मनातून जरा खट्टू झाला विद्याधर. इथपर्यंत आलो होतो, थोडस अंतर राहिलं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही.
म्हणून धावत पळत गावामध्ये गेला, पाचही पंचांना सांगितलं. त्या ब्राह्मणाकडेही निरोप धाडला. त्या ब्राह्मणाची 4 मुलं, ते पाचही पंच महाराज, आणि खरोखरच भगवान गोपाल कृष्ण वृंदावनातून साक्ष द्यायला इथपर्यंत आला की काय हे बघायला म्हणून सगळी जगन्नाथपुरीतली राहणारी मंडळी, सगळेच्या सगळे लोक त्या वाळवंटाकडे यायला निघाले. लोक जसजसे जवळ यायला लागले तसतशी कोणती तरी एक मानवाकृती त्या वाळवंटामध्ये येऊन थांबली आहे हे लक्षात आलं लोकांच्या. जवळ आले, प्रत्यक्ष भगवंताला त्या ठिकाणी उपस्थित असलेलं बघून सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी नमस्कार केला भगवंताला. एकमुखाने भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवंताचा जय जयकार करायला लागले. राधा राधा कृष्ण राधा राधा सभा भरवण्यात आली. पाचही पंचांनी त्या ब्राह्मणाला एका ठिकाणी उभं केलं, या विद्याधराला एका बाजूला उभं केलं. पुन्हा विद्याधरानं जे घडलं होतं तो सगळा प्रसंग त्या साक्षीदारासमोर, भगवंतासमोर पाचही पंचांना समजावून सांगितला. पुन्हा काही बोलत नाही हे बघून शेवटी या पंचांनी आपला मोर्चा भगवंताकडे वळवला आणि एकमुखानं भगवंताला विचारलं. म्हणलं, भगवंता तुमच्या समोर हे सगळं घडलेलं आहे, काय घडलं ते आम्हाला सांगा. भगवंत म्हणाले, मी इतक्या लांबवर साक्ष द्यायला आलो, यातच माझं उत्तर दडलेलं आहे खरं बघायला गेलं. पण तरी म्हणून सांगतो की हे दोघे जण तीर्थयात्रेला निघाले. वाटेत या ब्राह्मणाचं जे काही आजारपण वगैरे झालं ते सगळं या विद्याधरानं सोसलं. त्या ब्राह्मणाची सेवा केली आणि वृंदावनात आल्यानंतर त्याला जी कृतकृत्यता वाटली त्या कृतकृत्यतेतूनच ब्राह्मणाच्या मुखातून हे शब्द आले की विद्याधरा, मी तू केलेल्या सेवेवर खुश आहे आणि याचं बक्षीस म्हणून मी जगन्नाथपुरीला गेल्यानंतर तुला माझा जावई करून देणार. आता न्याय पंचांनी या विद्याधराच्या बाजूने दिला हे काही वेगळ्यानं सांगायला नको. पुढे विद्याधराचा विवाहही त्या ब्राह्मणाच्या मुलीसोबत झाला, थाटामाटात झाला. पण इथं साक्ष आटोपल्यानंतर भगवंत पुन्हा वृंदावनाकडे जायला जेव्हा निघाले तेव्हा त्या पाचही पंचांनी, सगळ्या गावकरी मंडळींनी भगवंताला विनंती केली की भगवंत तुम्ही इतक्या लांबवर पाय तुडवत तुडवत आलात स्वतःचे ही साक्ष देण्यासाठी, म्हणून हे सगळ्यांना लक्षात राहावं. म्हणून आता कायमचं इथंच नाही का थांबता येणार तुम्हाला. भगवंत म्हणाले की मी इथं थांबीन, पण पाषाण मूर्तीच्या रूपात थांबीन, कारण मला तिथेही जाणं गरजेचं आहे. म्हणून भगवंत सगळ्यांना आशीर्वचन देऊन तिथून निघाले. भगवंताची एक पाषाणाची प्रतिकृती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्यावर मग गावकरी मंडळींनी, आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मिळून एक छानसं मंदिर उभारलं. देव प्रतिष्ठित झाला, देव प्रतिष्ठित झाला, साक्षी गोपाल ख्यात भक्तजनी. आजही ते मंदिर भगवंताचं त्या ठिकाणी आहे. आणि मी जी माहिती ऐकली आहे त्यानुसार असं म्हणतात की जगन्नाथाचं दर्शन झाल्यानंतर त्या गोपालकृष्णाच्या दर्शनाला जावं लागतं, तेव्हा ती जगन्नाथपुरीची यात्रा पूर्ण होते. मी अजून काही दर्शन तिथलं घेतलेलं नाही, पण ज्यांनी घेतलं आहे त्या जाणकारांना हे ठाऊक असेल. आणि भगवंत अजूनही केवळ सत्याचाच विजय होतो याची जणू काही साक्ष देण्याकरता म्हणून तिथे उभा आहे. देव प्रतिष्ठित झाला, साक्षी गोपाल ख्यात भक्तजनी, विजय सदा सत्याचा देतो हरी साक्ष अजूनी या पुलिनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत सत्याचा वाली आहे आणि सत्याची बाजू मांडण्याकरता तिथं आला हे खरं आहे.
पण केवळ सत्याचीच बाजू त्याला मांडायची असती, विद्याधराची एका अर्थानं परीक्षा घ्यायची नसती, तर तो विद्याधर आल्याबरोबरच विद्याधरासोबत निघाला असता. पण त्यानं विद्याधराला स्वतःच्या नामस्मरणामध्ये काही काळ दंग होऊ दिलं. विद्याधराकडूनही कदाचित ज्या चुका झाल्या असतील त्या चुकांची सगळी निवृत्ती भगवंतानं होतपर्यंत त्याला नाम घ्यायला भाग पाडलं आणि मग भगवंत त्याच्यासोबत निघाले. हा जणू काही विद्याधरानं स्वतःच्या मनावर केलेलाच भगवंताच्या नामाचा संस्कार आहे आणि म्हणूनच भक्ती मार्गावरची त्याची ती वाटचाल खऱ्या अर्थाने भगवंतानं येऊन सुरू करून दिली असं म्हणायला हरकत नाही. समर्थ सुद्धा पूर्वरंग पद्याच्या ठिकाणी यापेक्षा काही वेगळं सांगत नाही. त्या मनावर भगवंताच्या नामाचा संस्कार करणं आणि ते मन भगवंताच्या चरणी स्थिर करणं गरजेचं आहे. तो स्वभावे हरी श्री हरी जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी